नमो नमः. मातृदेवतेचं, मातेचं आणि पितृपूजन यासोबतच मी जसं सुरुवातीलाच म्हणाले तसं गणपती बाप्पा हे आदिदेव म्हणून त्याचं पूजन केलं जातं. प्रत्येक कार्याची सुरुवात ही गणपतीच्या पूजनाने होते, कारण प्रत्यक्ष सृष्टीचे निर्माते ब्रह्मा विष्णू महेश यांनीच आदिदेवाचा मान गणपती बाप्पाला दिलेला आहे. म्हणूनच गणेशाचं पूजन केलं जातं. त्यासोबतच जसं पंडितजीने आत्ता जे संस्कृत मंत्रोच्चार केले त्याचा प्राकृतमध्ये अर्थ तुम्हाला सगळ्यांना सांगितला की गणपती वरुणाची पूजा का केली जाते, गणपती वरुण पूजन का केलं जातं. कारण 3 तत्वांपैकी एक महत्त्वाचं तत्व म्हणजे जलतत्व, ज्याशिवाय आपण जगूच शकत नाही. म्हणून पाण्याला जीवन असं म्हटलं जातं. म्हणून त्याचं सर्वस्वी पूजन केल्यानंतर जीवनातल्या प्रत्येक विधींची सुरुवात होते. म्हणूनच गणपती आणि वरुणाचं पूजन करून प्रत्येक कार्याची सुरुवात केली जाते. आणि अर्थातच आज मातृपितृ स्थानी त्यांच्या प्रतिनिधित्व करतायत विजयजींचे ज्येष्ठ बंधू आणि वहिनी, आणि म्हणूनच त्यांच्या हस्ते हे सगळं पूजन संपन्न झालेलं आहे. प्रतीक्षा आहे ती आजच्या उत्सवमूर्तींची, आणि ते त्यांच्या नवीन परिवेशामध्ये इथे येतील आणि त्यानंतर पुढचे विधी इथे सुरू होतील. तत्पूर्वी ज्यांचं आत्ता नव्याने आगमन झालेलं आहे अशा सर्वच पाहुणे मंडळींचं टेकाडे आणि अर्थातच शिंदे कुटुंबियांच्या वतीने पुनश्च एकदा मनपूर्वक स्वागत. मंडळी, विवाह संस्कार हा भारतीय संस्कृतीतील 16 संस्कारांपैकी एक संस्कार, आणि विवाह संस्कार जेव्हा होतो तेव्हा जेव्हा मुलामुलीचा जन्म घरामध्ये होतो तेव्हाच त्या विधींना खरी सुरुवात होत असते. कारण मुलगा जन्माला आला की आनंदाने सगळीकडे पेढे वाटले जातात, कारण घरामध्ये एक सदस्य त्या मुलाच्या माध्यमाने पुढे ॲड होणार असतो. आपल्याकडे त्या एका सदस्याचं आगमन त्याच्या विवाहाने होणार असतं, आणि मुलगी झाल्यानंतर आई वडिलांना गहिवरून येतं. ते केवळ फक्त कन्या झाली म्हणून नाही, तर त्याच्या पाठीमागे भावनिक गुंतागुंत ही असते की केवळ 20 ते 21 वर्ष आपण आपल्या त्या कन्येला आपल्या घरात ठेवू शकतो. कारण आपली भारतीय संस्कृती सांगते की लेक हे परक्याचं धन असतं आणि कधीतरी ते ज्याच्यात त्याला स्वाधीन करायचं असतं. आणि म्हणूनच मुलीच्या जन्मानंतर सगळ्यांना तिच्या लग्नाचे वेध लागतात. खवडक खवडक घोडोबा, त्याच्यावर बसले लाडोबा, लाडोबाचा लाड करतं कोण, आजोबा आजी मावशा दोन, असं म्हणत म्हणत शिंदे कुटुंबामध्ये जन्मलेली लाडाची कन्या दीपाली हळूहळू या कळीचं फुलामध्ये रूपांतर झालं, आणि वरसंशोधन करत टेकाडे कुटुंबापर्यंत ते वरसंशोधन आलं, आणि विजयजींसारखा अनुरूप वर दीपाली यांना मिळाला. आणि शिंदे कुटुंबियांनी विजयजींची निवड आपल्या लाडाची लेक दीपाली हिच्यासाठी जोडीदार